वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. संतांचा मार्ग म्हणजे केवळ पंढरपूरला येणं, वारी करणं, भजन करणं एवढाच नाहीये, लक्षात ठेवा. तो आहेच, तो एक अविभाज्य भाग आहे भजन करणं. टाळ कुटणं म्हणजे नुसतं लोकांना नावं ठेवण्यासारखं नाही आहे. आम्ही टाळ कुटतो याच्यासाठी, कारण कुणाच्या कुटाळक्या करायच्या आम्हाला नाहीये, म्हणूनच टाळ आवश्यक आहे. टाळा टाळी लोपला ना, अंगो अंगी मोराला छंद, भोग भोगिताची आटला भोग, आणि ज्ञान गिळून गावा गोविंद गा, ही अवस्था. ज्ञानोबा रायांनी या ओवीमध्ये म्हटलेलं आहे, ते तैसे हरपले. काय हरवलंय याचा विचारच नाहीये. उलट माणसाची जीवनाच्या मध्ये आज परिस्थिती झाली की आपण हरवलोय हेच विसरून गेलेलो. एवढं जरी समजलं की नाही काहीतरी आपण हरवलोय, तरी देखील माणूस शोधायचा प्रयत्न करतोय, कारण गरज ही शोधकतेची जन्मी आहे असं एका ठिकाणी म्हटलेलं. पण आपल्याला आपलं काय हरवलंय याचीच जाणीव नाही ना, त्यामुळे हुडकायचा प्रश्नच नाही. आणि म्हणून समाजाची एकंदर चारित्र्य, समाजाचा एकंदर विचार, समाजाचा एकंदर उच्चार आणि समाजाचा एकंदर आचार याचा जर विचार केला तर हा समाज अगदी राक्षसाच्या काळात जेव्हा भ्रष्ट झाला नव्हता तेवढा अवनतीला गेलेला हे निश्चित दिसेल. आणि त्यामुळं साधू संतांनी आपणाला काय दिलं याचा जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेला ओव्या दिल्या, अभंग दिले, भजनाचा मार्ग सांगितला एवढाच नाहीये, तर त्यांनी एक आचार संहिता निर्माण केली, विचार संहिता निर्माण केली आणि उच्चार संहिता पण निर्माण केली. त्यावेळेला हा विचार करावा की काय आपण हरवलंय, काय हरवलंय. तर लक्षात ठेवा, माझ्या दृष्टीनं या ओवीचा बैठक अशी आहे की आपण आपलं माणूसपणच हरवून गेलेलं. केवळ माणूस जरी माणूस राहिला असताना तरी तो सुखी झाला असता, पण माणसाच्या अंतःकरणातला जो विकाराचा अंश आहे ना, तो इतका जबरदस्त आहे, तो माणसापासून पशुकर त्याला घेऊन जातो. म्हणून जेव्हा असतोमा सद्गमय म्हटलं जातं, त्यावेळेला असतकडून सतकडे जाणं एवढाच प्रवास नाही आहे, तर तुझ्या वृत्तीचा प्रवास जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तू कुठं चाललेला आहे याचा विचार कर. आणि मग हा विचार तुला केव्हा सुचेल, बैसता संतापाशी, हे लक्षात ठेवा. म्हणून साधू संतांच्या चरित्रातून किंवा एकंदर त्यांच्या विचारातून आपल्याला काय घ्यायचंय, तर आपण हरवून जो बसलेला आहे ते आपलं ठिकाण आपल्याला प्राप्त होईल. संतांचा मार्ग म्हणजे केवळ पंढरपूरला येणं, वारी करणं, भजन करणं एवढाच नाहीये, लक्षात ठेवा. तो आहेच, तो एक अविभाज्य भाग आहे भजन करणं. टाळ कुटणं म्हणजे नुसतं लोकांना नावं ठेवण्यासारखं नाही आहे. आम्ही टाळ कुटतो याच्यासाठी, कारण कुणाच्या कुटाळक्या करायच्या आम्हाला नाहीये, म्हणूनच टाळ आवश्यक आहे. टाळा टाळी लोपला ना, अंगो अंगी मोराला छंद, भोग भोगिताची आटला भोग, आणि ज्ञान गिळून गावा गोविंद गा, ही अवस्था. आणि म्हणून या बरोबरच साधू संतांनी तुम्हा आम्हाला जर काय दिला असेल तर तो एक समर्थ विचार दिला. लक्षात, क्षणोक्षणी हाची करावा विचार असं जेव्हा महाराज सांगतात, त्यावेळेला तो विचार काही तुमच्या आपल्याला कसं संसारात जगावं असं नाहीये, तर या माणसाच्या जगामध्ये आपण आलेलो आहे. दैव योगानी नरोत्तम दुर्लभे लोके, या न्यायाने दुर्लभ असा मनुष्य देह मिळालाय. मग तो कशासाठी आपण खर्च करतोय याचा जर विचार केला तर आपल्याला तीनच गोष्टीसाठी करतोय असा त्याचा अर्थ निघतोय, तो म्हणजे आहार, भय आणि मैथुन. याच्याशिवाय कुठल्याही क्रियेला आपण आपला देह खर्च करतो का? आणि जर करत असताना तर तुम्ही या संतांच्या मार्गावर, ज्याला मुमुक्षु म्हणू, साधक म्हणू, या मार्गावर आहोत. पण आपण सर्वसामान्य जीवाचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला हा सर्व जीव जग आज कुठल्या मार्गात आहे? खावे प्यावे ल्यावे असावे सदैव या मार्गावर चाललेले दिसत, दुसऱ्या कुठल्याही मार्गाने. जणू काही चारवाकाच या समाजावर मोठं असं ज्याला इम्पॅक्ट म्हणतो, परिणाम म्हणतो, तो असा जबरदस्त झालेला आहे की काय नाही, हम दो और हमारे दो एवढी संस्कृती निर्माण झालेली आहे महाराज. आणि त्यामुळं हा जो विचार आहे महत्वाचा, किंवा ज्या ज्ञानोबा रायांनी या ओवीमध्ये म्हटलेलं आहे, ते तैसे हरपले. काय हरवलंय याचा विचारच नाहीये. उलट माणसाची जीवनाच्या मध्ये आज परिस्थिती झाली की आपण हरवलोय हेच विसरून गेलेलो.
एवढं जरी समजलं की नाही काहीतरी आपण हरवलोय, तरी देखील माणूस शोधायचा प्रयत्न करतोय. कारण गरज ही शोधकतेची जन्य आहे असं एका ठिकाणी म्हटलेलं. पण आपल्याला आपलं काय हरवलंय याचीच जाणीव नाही ना, त्यामुळे हुडकायचा प्रश्नच नाही. आणि म्हणून समाजाची एकंदर चारित्र्य, समाजाचा एकंदर विचार, समाजाचा एकंदर उच्चार आणि समाजाचा एकंदर आचार याचा जर विचार केला तर हा समाज अगदी राक्षसाच्या काळात जेव्हा भ्रष्ट झाला नव्हता तेवढा अवनतीला गेलेला हे निश्चित दिसेल. आणि त्यामुळं साधू संतांनी आपणाला काय दिलं याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला ओव्या दिल्या, अभंग दिले, भजनाचा मार्ग सांगितला एवढाच नाहीये, तर त्यांनी एक आचार संहिता निर्माण केली, विचार संहिता निर्माण केली आणि उच्चार संहिता पण निर्माण केली. आणि तुम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही चुकलेला, तुम्ही लगेच संतांना म्हणता आम्ही कुठे चुकलो, आम्ही जन्माला आलो, आम्ही पैसे मिळवले, आम्ही प्रतिष्ठा मिळवली, आम्ही मुलं निर्माण केली, आम्ही घरं निर्माण केली, पण हे तू निर्माण केलं, या तू विशेष काय केलंय? आणि हे तर पशु पक्षीही करतात. आहार भय आणि मैथून हे कुणाकडं नाहीये सांगा बरं. त्या परीनं तसं ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी लिहितात, जे सुख शुक्र आणि शुक्रीला आहे ना तेच इंद्र आणि इंद्रायणीला आहे, दुसऱ्या कुणाला नाही. तेच आहे सुख. दुसऱ्या सुखाच्या कल्पना, वैश्विक सुखाच्या कल्पना अशा आहेत त्या कुठेही बदलत नाही. मी लाडू आज पंढरपुरात खाल्ला आणि अमेरिकेत खाल्ला तो गोडच लागणार आहे का आणखी काही वेगळा लागणार आहे? आणि मी खाल्ला आणि तुम्ही खाल्ला यामध्येही फरक नाही आहे. म्हणून ही जी सुख संकल्पना आहे ती सुख संकल्पना वैश्विक म्हणजे शारीरिक आणि विषयाची असल्यामुळं त्यामध्ये बदल नाहीये. पण ती कल्पनाच आपल्यासाठी निर्माण केली का? त्याच्यासाठीच हा देह आहे का? त्याच्यासाठीच हा जीवदशा आहे का? याचा तरी विचार करा. क्षणोक्षणी हा काय विचार करायचा तेवढा तरी करा ना. तरावया पार भवसिंधू त्याच्यासाठी आहे विचार. आणि केवळ मानवालाच कानाच्या वर एक बुद्धी नावाचं इंद्रिय दिलेलं आहे, बाकीच्या कुणीही नाही. असाही विचार कुणीही करत नाही. मानव सोडून करूही शकत नाही. पण जे करत नाही त्याला काय म्हणायचं सांगा बरं. मानव देवाला आले आणि हा विचार करत नसेल तर मग तुकाराम महाराजांनी एखादी जर शिवी दिली तर का राग यावं? पूस नाही पायचारी मनुष्य परी कुत्री ती असं म्हटल्यावर राग काय यावं? का राग येतो? का करतो? जसं एखाद्या नकट्या माणसाला नाकाला हात लावल्यावर सुद्धा त्याला वाटतं की माझ्याकडे बघूनच त्यांनी नाकाला हात लावला. तसं नसतं, ती तुझी चूक आहे. राग त्यांना येतो की जे या आहार भय मैथुनाच्या ज्या विचाराच्या पलीकड ज्याच्यासाठी हा मानव देह दिलाय त्याचा विसर पडला. काय पडला? देवे दिला देह भजना गोमट. कशासाठी दिलाय? पण आपण त्याचा काय फाटा करतो तो मायेच्या बाधिकेमध्ये टाकतो आणि मग म्हणतो आम्हाला दुःख होतं. देवानी तरी आम्हाला दुःख द्यायला नव्हतं. जसं आपण आपली संकल्पना अशी आहे, विचार असा आहे की जणू काही देवच आपणाला सुख दुःख देतो. एकुलता एक पोरगा, करता पोरगा, श्रीमंताच्या घरातला पोरगा, असा कुठला तरी एखादा पोरगा मेल्याबरोबर आपल्यासारखा माणूसही नाही. देवानी वाईट केलं. देव वाईट करायला नाही आणि चांगलाही करणार नाही. लक्षात ठेवा. सुखस्य दुःखस्य नकोपी देत दाता परो ददाती ती कुबुद्धी रेषा. आपल्या सुखदुःखाला कुणीतरी देतोय असं नाहीये. तर तुझ्या विचाराचा हा प्रश्न आहे. आणि हा विचार तुला पहिल्यांदा ज्ञानोबा तुकोबांनी तुम्हाला पहिल्यांदा शास्त्राने सांगितलं की बाबा तू कुठून आला आहेस, कुठून जाणार आहे हा विचार कर ना. कोहम कथमिदम करता रस्य कोवे विद्यते याचा विचार न करता जेव्हा मान हलायला लागती आणि एकही इंद्रिय आपल्या जागेवर नसतं ना त्यावेळेला माणूस विचार करतो की आपलं सगळं आयुष्य वाया गेलं. आणि म्हणून त्यावेळेला विचार करूनही काही उपयोग नसतो. झडझडून वहिला निघ असं जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी झडझडून शब्द घातला त्यावेळेला माऊली पुढं तुमच्या माझ्यासारखे जेव्हा अगतिक माणसं येतात त्यावेळेला ते म्हणतात बाबा आता तरी विचार कर. म्हणून पहिल्यांदा साधू संतांनी काय केलं असेल तर तू चुकलायस एवढी जाणीव जरी दिली तरी देखील माणूस हुडकायचा प्रयत्न करतो की मी कुठं चुकलोय. आणि म्हणून जेव्हा ही ओवी आपल्या पुढे येते त्यावेळेला हा विचार करावा की काय आपण हरवलंय, काय हरवलंय. तर लक्षात ठेवा माझ्या दृष्टीनं या ओवीचा बैठक अशी आहे की आपण आपलं माणूसपणच हरवून गेलेलं. केवळ माणूस जरी माणूस राहिला असताना तरी तो सुखी झाला असता.
पण माणसाच्या अंतःकरणातला जो विकाराचा अंश आहे ना, तो इतका जबरदस्त आहे, तो माणसापासून पशुकडे त्याला घेऊन जातो. म्हणून जेव्हा असतोमा सद्गमय म्हटलं जातं, त्यावेळेला असतकडून सतकडे जाणं एवढाच प्रवास नाही आहे, तर तुझ्या वृत्तीचा प्रवास जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तू कुठं चाललेला आहे याचा विचार कर. आणि मग हा विचार तुला केव्हा सुचेल? बैसता संतापाशी. हे लक्षात ठेवा. संताचे संगती मनोमार्ग गती असं का सांगत? कारण संतांच्या ठिकाणी विचार आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका. केवळ माझ्या नावातच आहे आप्पा, बाकी कुठेही नाही, माझं काही नाही. पण संतांजवळ मात्र विचार असतो आणि तो विचार त्यांच्या पुरता मर्यादित ठेवत नाही. सेवितो हा रस, वाटितो अनेका. तुकाराम महाराजांचा स्वतःचा भानगिरीवर जर बसले असते तर स्वतःचा उद्धार तर तो विशेष महत्वाचा नाहीये, पण बुडते हे जन न देखवे डोळा या भूमिकेतून या मार्गाला येण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी आपलं लौकिक चरित्र देखील त्यांनी असं साधं ठेवलेलं आहे. असं काही अलौकिक नाही आहे, अलौकिक वागायचंही नाही आहे. अलौकिका न व्हावे लोकप्रती, ही त्यांची भूमिका आहे. विश्वाला जर पाठीमागं आणायचं असेल तर मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे हा महत्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा. साधू संतांच्या आजच्या चरित्राला का आवश्यकता आहे? तर विश्व मोहरे या मार्गाला लावा. आणि नुसतं मार्गाला लावा नाहीये तर चला आळंदीला जाऊ म्हणतात, जावा आळंदीला म्हणत नाही. चला म्हणजे ते तुमच्या बरोबर येत. म्हणून साधू संतांच्या चरित्रातून किंवा एकंदर त्यांच्या विचारातून आपल्याला काय घ्यायचंय? तर आपण हरवून जो बसलेला आहे ते आपलं ठिकाण आपल्याला प्राप्त होतं. आणि ते हरवलं पण कसं आहे? तर ज्ञानेश्वर महाराजांनी यासाठी गीते म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये दोन व्यक्ती हरवलेले त्यांना ठिकाण दाखवून दिलं. एक जीवाला दिलं या ओवीतून, पै हरपले आपण पे राहावे पावे असं म्हणून जीवाला आपलं हरवलं पण जातो. आणखी एक व्यक्ती या ज्ञानेश्वरीमध्ये हरवून गेलेली आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी मार्ग दाखवलाय. एक स्त्री माझ्याकडे आली, आमच्याकडे वकील म्हणून आली आणि म्हणली की जसं एखादा माणूस घरातलं चुकलंय असं म्हटल्यानंतर ती म्हणले हरवल्याचा शोध घ्या म्हणून एक जाहीर नोटीस करण्यासाठी आली. म्हणलं बाबा माहिती सांगा, त्याप्रमाणे आम्ही छापतो. हरवल्याचा शोध आहे, तुमचा पत्ता वगैरे दिला तर तो निश्चित तुमच्याकडे येईल. म्हणून मी एक नोटीस तयार केली आणि पेपरमध्ये द्यायची सुरुवात केली. आणि सांगताना त्या बाईकडून माहिती विचारली. ती बाई जरा थोडीशी विचित्र होती. तिनं सांगितलं की माझा नवराच चुकलाय. खरं म्हणजे बायको चुकती म्हणजे हरवती, पण ही अशी. मी म्हणलं बाई तुझा नवरा जर चुकला असेल तर नवऱ्याला सांभाळता कसं काय आलं नाही? आताच्या दृष्टीनं उलट झालं हे सगळं. नवरा कसा चुकला? म्हणले काय करू, नवराच चुकलाय. बरं म्हणले नाव गाव सांगा. तिनं पत्ता बित्ता दिला. म्हणले मग मी सांगितलं तिला की तुला काही बाई नोटीस द्यायची काही गरज नाहीये, तुझ्या नवऱ्याचा पत्ता मला माहित आहे. म्हणले पत्ता माहित आहे तर सांगा, आम्ही जाते. असं म्हटल्यानंतर मी म्हणलं मला काही पत्ता माहित नाही, पण माझ्या ज्ञानोबाने मात्र तो पत्ता निश्चित केलेला आहे. परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा. तै काय दैसे हरपले म्हणजे जीव हरपला तर तो संतांच्या जवळ सापडतोय त्याचा जीव पण. आणि जर देव हरपला तर तो कुठं सापडेल? परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करती माझा. म्हणजे देवही हरवतो आणि जीवही हरवतो. लक्षात ठेवा, ते हरवणं वेगळंय. नाही तर तुम्ही म्हणाल आम्ही देव झालो, असं नाही आहे. तो त्याचा कौतुकाचा भाग आहे की मी तिथं सापडेन. रुक्मिणी मातेला सांगावं लागलं देव जर तुला भेटायचा असेल, एक वेळ भानुबिंबीही नसे परी योगियाचे निमानसे उमरडोन जाय परितयापासी पांडव. एक वेळ भानुबिंबामध्येही तो सापडणार नाही, तो योग्याच्या मानसामध्येही सापडत नाही. योगियाचे निमानसे उमरडोनी जाय. ध्याता ना तुडशी योगियाचे ध्यानी ध्याता ना तुडशी तो तू आम्हापाशी मागे पुढे. त्याला सापडत नाही, पण तो तुमच्या माझ्या पुढे काय? कारण
परी तयापाशी पांडवा मी हरपला गेवसावा जेथ नाम घोष परवा करते माता. जिथं नामघोष चालू आहे म्हणजे आता इथं जेव्हा भजन इथं चालू आहे, जेव्हा प्रवचन कीर्तन चालू आहे तिथं तो येतो, फक्त आपणाला दिसत नाही याला कारण आपली दृष्टी नाहीये लक्षात ठेवा. किंवा तो भेटावा अशी इच्छा पण नाहीये, कारण देव भेटल्यावर सरळ होत नाही लक्षात ठेवा. देवाला घरा त्याच्या संसारा पडे चिरा. म्हणून विनोद सोडला तरी आपणाला पाहायचं काय आहे, तर आपणाला जे पाहायचंय ते दाखवतात कोण, तर ते संत दाखवतात. म्हणून निर्धारिता संतांना निर्धार केलं, त्यांना पाहिलं, त्यांना ऐकलं, त्यांना वाढलं, त्यांचं गुणसंकीर्तन केलं तर काय होईल, तर आपलं जे हरवलेलं पण आहे ते आपणाला सापडेल. काय हरवलंय? आपला जो आत्मा आहे, आपला जो विचार आहे, तो विचार अजो नित्य शाश्वतोयम पुराणम या न्यायाने आपण कधीही त्या सनातन अशा आत्म्याचा विचार, परमात्म्याचा विचार करत नाही. आपण विचार करतोय आजच्या काळामध्ये गरज काय आहे, तीच काळाची गरज आहे. लक्षात ठेवा, दोन वृत्तीतला फरक तुमच्या लक्षात नव्हता. मला राजकारणही सांगायचं नाही, तो विषय पण नाही आहे. प्रभू रामचंद्राच्या जीवनामधला प्रसंग तुम्हा सगळ्यांना माहित आहे की एक व्यक्ती आईसाहेबाबद्दल काहीतरी बोलल्या, आईचा त्याग करून, हे तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. पण महाअभियोग पास होऊन सुद्धा खुर्ची नाही सोडली जात. ही वृत्ती आहे, हा वृत्तीतला फरक लक्षात ठेवा. एक माणूस म्हणजे त्यांनी काही म्हणजे जर इलेक्शन घेतलं असतं आमच्या प्रभू रामचंद्रांनी तर निवड सगळी एक माणूस फक्त बोलला, बाकी कुणीही बोलला नाही. पण तरी देखील ही वृत्तीची फरक आहे. हा वृत्ती केव्हा निर्माण होते अशी वृत्ती? तेव्हाच येते की जेव्हा विचार बळकट असतो. आणि तो विचार म्हणून विचारून अहंकार सांडूजे. बरोबर आहे ना? विचारून, नुसता विचार नाही हो, त्याच्या ठिकाणी असणारी जी निष्ठा आहे ती निष्ठा या वारकरी संप्रदायामध्ये, हिंदू धर्मामध्ये की दृढमूल आहे की त्याला कुठलाही पर्याय नाही. आणि म्हणून तो विचार साधू संतांनी सांगितला आणि त्यांनी तुम्हाला तुमचं जे हरवलेलं माणूसपण आहे, हरवलेला जो ठिकाण आहे ते ठिकाण दाखवून दिलं. अर्थात हे हरवणं कसं आहे, तर हे आपणच निर्माण केलेलं आहे, ते कुणीही दुसऱ्यांनी केलेलं नाहीये लक्षात ठेव. आत्मैवय आत्मनो बंधू या न्यायाने तूच तुझा निर्माण केलेलं आहे, दुसरं काही नाही. ज्ञानेश्वर महाराज यासाठी एक सुंदर दृष्टांत देतात. तो दृष्टांत असा एखादा विसरभोळ्या पतीचा आहे. एक विसरभोळा पती होता महाराज, बाहेर पडला कामानिमित्त. कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर जिकडं घर होतं, ज्या गल्लीत घर होतं, त्या घरापासून असा सारखा हेलपाटे घालायला लागला. हेलपाटे घालत असताना त्याच्या घरातली बायको शहाणी होती. आणि खरंच सगळ्याच बायका शहाण्या असतात, तरच 12 वाजता आपल्याला खायला मिळेल. आणि ती बाई बाहेर आली आणि म्हणली, अहो काय हुडकता? म्हणले, बाई मी माझं घर हुडकतोय, मला काही सापडे ना, मी विसरून गेलेलो आहे. म्हणले, मी तुम्हाला घर दाखवते चला. पण बाई तुम्ही माझं घर कशा करून बरोबर दाखवाल? अहो तुम्ही मला ओळखलं नाही का? तुझा चेहरा पाहिल्यासारखा वाटतोय, असं 40 वर्ष संसार केलेला माणूस तिला म्हणत होता. असा तो माणूस होता. ज्ञानोबारायांना तो माणूस भेटला होता बरं का, म्हणजे माझं सांगत नाही, माऊलीला तो माणूस भेटला होता. आणि तो माणूस घरात गेल्यानंतर एके दिवशी प्रसंग असा झाला की ती बाई चहा करत होती आणि चहा करताना नेहमी साखर संपलेली असते बघा. त्यातले त्यात माझ्यासारखा माणूस जेव्हा जाईल ना घरात त्यावेळेला साखर संपलेली असते. आणि मग तिनं सांगितली, हो समोर तुमच्या घराच्या समोर दुकान आहे, त्या दुकानातून तुम्ही साखर आणा. तो म्हणला, मी काय करू? मी जर बाहेर गेलो आणि मी चुकलो तर काय करायचं? मला नेहमीच सवय आहे, तुला माहित आहे, मी काही बाहेर जात नाही. म्हणले, असं करू, तुमच्या पायाला एक दोरा बांध, समोर तर दुकान आहे, म्हणजे पलीकडे गेल्याबरोबर तुम्हाला तो दुकानातला साखर घ्यायची आणि त्या दोऱ्याच्या आधाराने घरी यायचं. म्हणजे ही युक्ती चांगली. ती दोरा बांधते, ती जाते पलीकड, साखर घेतो. इतक्यात काय जातं, एक बैल उधळतो आणि रस्त्यावर अशी गडबड सुरू झाली आणि त्या गडबडीत तो दोरा तुटला जातो. तुटल्याबरोबर हा ओरडायला सांगतो, कोणी एके भ्रमलेपणे वेड्यासारखं. आता काही चुकलंय का? म्हण मीच चोरलो म्हणायला लागला, मी हरवलो म्हणायला लागला. जीव तसा हरवलेला आहे महाराज.
तू कुठेही गेलेला नाहीये, तो अजो आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, अन्य अन्य मानेश. पण तू स्वतःलाच म्हणतोय ना चोरलोय मी, हरवलोय. आणि हरवलो असल्यामुळं आता मी काय करायचं असा जो त्याचा आक्रोश आहे, ज्ञानोबरायांनी तो आक्रोश बरोबर ओळखला आणि म्हणले वेड्या तू जरी चुकला असला ना तर तुला एक मार्ग सांगतो. आणि तो मार्ग म्हणजे तैसे हरपले आपण ते पावे. जो आपण हरपलेला आहे ते जर पावा असेल तर तै संताशी पाहता किवसावे. संतांना पाहिल्याबरोबर ते तुमचं हरवले पण जे आहे ना ते दूर जातं, भ्रम दूर जातो. आणि तुला झाला स्वयमेव आठव नाठव, गेला भावा भाव, झाला स्वयमेव. स्वयमेव दुसरीकडून आणून कुठंतरी यात मिसळला असातला नाहीये, किंवा आकाशातला बाप खाली येतोय आणि तुमचा उद्धार करतो असं नाही आहे. तुमच्या जवळच आहे, तू जे आहे तुझं पाशी तुझ्या जवळच आहे. फक्त आपण जे भ्रमलेपणाने म्हणतो की मी चोरलोय, भ्रमलेपणाने म्हणतोय मी हरवलोय, आणि भ्रमलेपणाने म्हणतोय की मला आता कोण चोरणार, किती जरी प्रयत्न केला तो हुडकायचा तरी देखील त्याला ते सापडत नाही. आणि जर सापडायचं असेल तर साधू संतांनी मार्ग सांगितलाय, नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी. 2 मार्ग आहेत, बाकी कुठलेही मार्ग नाहीत की ज्या मार्गावरून आपल्याला आपलं पण जे आहे जिथून आलो तिथं जायचं. तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठाबद्दल भयंकर लोक असं ओरडतात, हे कसं शक्य आहे, मानव देह घेऊन कसे गेले, हे सगळं वारकऱ्याचं काय म्हणतात त्याला अंधश्रद्धा आहे वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे. पण मी तो त्या साध्या माणसाला विचारतो तुमचं गाव काय, त्याने मला कोल्हापूर सांगितलं. पंढरपूरला आला होता, तुझं गाव काय, म्हणले कोल्हापूर. बरं आता तू कुठे जाणार, म्हणलं कोल्हापूरला जाणार. ह्याच्यात काही विशेष आहे का, काही नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, म्हणजे तुकाराम महाराजांचं गाव कुठलं, वैकुंठवासी. आणि वैकुंठातून आले आणि मानव देव घेऊन निजधामाला गेले, त्यांच्या निजधामाला गेले. एवढ्यात काय गदारोळ करायचे काय कारण आहे, जिथून आले तिथं जातो. तसा माणूस जो आहे तो कुठून आला आणि कुठं जाणार आहे, तर त्याचं एकच ठिकाण आहे, तो जात नाही कोठे येत फिरोनिया. तो जाताही नाही आहे आणि येताही नाही. आपण मात्र ही संकल्पना किंवा अशी एक भ्रम करतो की मी मेलो, मी जिवंत झालो. जसा अर्जुन म्हणतोय ना की माझ्यामुळे अक्षौणी सैन्य मारणार आहे, तसाच तो जेव्हा आपला भ्रम बाजूला झाला त्याच वेळेला एक आत्मपरिहार देतो महाराज की मी 3 गोष्टी माझ्या कल्पनेनेच निर्माण केलो, की स्वतःच्या नावाला देहाला अर्जुन, परदेह जे समोर आहेत ते स्वजन, आणि या सगळ्यांना मी मारणारा जे कर्म आहे ते युद्ध. अशा 3 गोष्टी मी वेगळ्या वेगळ्याच विचार करत होतो आणि म्हणत होतो की मी हे युद्ध करणार नाही. परंतु भगवान आपण काय केलं, किरडू तरी कापडाचे लहरी येत होते साचे, तैसे वाया मरते या जीवाचे श्रेय तू घेतले. देवा तू काही विशेष केलं नाही असं म्हणायचंय बरं का त्या ओवीतून. किरडू तरी साप कापडाचे, ते असं फडकत होतं, मला वाटलं साप आहे. आणि साप वाटल्यानंतर तू मला फक्त ते साप नाही कापड हे दाखवलं. तू काय मिळवलंस, तू काय दिलंस, अरे तिथं साप नव्हताच ना, माझं अज्ञान नाहीस केलं म्हणतो. अरे अज्ञान तरी होतच का, जर अज्ञान असतं तर नाश करायचा, जर साप असता तर तो ज्ञान घालवला असताना, पण साप नव्हताच. पण मी भ्रमलेपणे मी अहंकृतीनं असं म्हणत होतो की बाबा या युद्धाला मी कारणीभूत आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक गोष्टीला काय लागतो, तर मी लावतो महाराज, मी आहे म्हणूनच हे सगळं चाललंय अशी आपली संकल्पना असते, विचार असतो किंवा माझ्यामुळे चालतंय. आपण जेव्हा आम्ही जेव्हा म्हणतो की पायरस्त्याने या, पंढरपूरला या, अमक करा तमक करा, त्यावेळेला तो माणूस लगेच म्हणतो काय करावं दादा, आलो असतो, पण मी जर घराबाहेर पडलो ना तर आमचं घर कसं चालायचं. खरं म्हणजे साधी गोष्ट, ते घर चालतच नसतं, ते तिथंच असतं जिथं जात नाही. मी त्याला साधी गोष्ट सांगत असतो, तुझ्यामुळे जर घर चालत असतंय असं जर संकल्पना विचार आहे ना तुझा, तर एक गोष्ट कर, तू मरून बघ, तुझं घर चालल नाही पळेल महाराज. कारण तुझ्या आधीही ते घर चालत असतं आणि तुझ्या नंतरही. हे पहिला प्रश्न आमच्या कृष्णाने अर्जुनाला विचारला. मी नेहमी म्हणत असतो कृष्ण हा पहिला वकील आहे, उलट तपासणी त्यांनीच करावी महाराज. तो काय म्हणला की मी अगदी त्रैलोक्यचं राज्य दिलं किंवा भिक्षा मागता भली, पण मी युद्ध करणार नाही असं म्हटलं. कृष्णाने एकच प्रश्न त्याला विचारला की तू स्वतः हे का करत नाही, तर माझ्यामुळे हे मरतात असं तुझी विचार आहे ना, तर एक लक्षात ठेव, एकच प्रश्न तुला विचारतो अर्जुना,
जन्म मृत्यू काय तू सृजन केलेस काय? तुझ्या आधी जी माणसं मेलेली आहे ती तू मारलीस, आणि तुझ्या नंतर जे मारणार आहेस ते कोण मारणार आहेस? तू मारणार आहेस का? एवढा जरी विचार अर्जुनाला सुचला असताना तर गीता निर्माणच झाली नसती महाराज. पण त्याला सुचलं नाही हेच बरं, कारण गीता आपल्या पुढे आलेली आहे. त्याला जर कळलं असतं की मी हे मारणारे नाहीत, न हन्यते हन्यमाने शरीर, हे जर कळलं असतं, किंवा माझ्यामुळं हे होणार आहे नाहीये, होणार रे जाणार रे नको गुंतू बहुपाशी, अशी जी मदालसा म्हणते, हे जर त्याला कळलं असतं तर हे निर्माणच झालं नसतं. म्हणजे अर्जुनाला झालं तेच बरं आहे. पण लक्षात ठेवा, आपण अर्जुन होऊनच थांबू नका. आपण काय करतो की आपण अर्जुनच होतो. अर्थात अर्जुन झालं तरी चालतंय, पण कधीतरी धृतराष्ट्रापासून अर्जुनाकडे जायचंय याचा तरी विचार करा. कारण एवढं ऐकून देखील धृतराष्ट्राचा काय ऐकलं का त्यांनी महाराज? आणि जर ऐकलं असलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हशीच्या पाठीवर जसा पाऊस पडतो तसा पाऊस पडला अशी ओवी लिहिलीच नसती महाराज. म्हणजे आपण ऐकतोय काय, आपली भूमिका काय आहे हे महत्वाचं आहे. आपण धृतराष्ट्रापासून अर्जुनापर्यंत जरी गेलो ना तरी खूप आहे महाराज. कारण एकदा का अर्जुनापर्यंत आपण गेलो, अहो अर्जुनाची पाती जे परसणया योग्य होती, आणि मग त्याच्या पातीत बसलं तर मग जो अर्जुन झालो त्याला देव लांब नाही महाराज. आपण आपले सगळे बागडोर जीवनाचे संसाराचे त्याच्या ताब्यात द्या, तो तुमचा रथ सरळ घेतो, कधी नरकाकड नाही. लक्षात ठेवा. दोघा चौघांनाच कळलं ते, तेवढ्या पुरतच राहू द्या. आणि म्हणून आपण कुणाच्या ताब्यात दिली ही जीवन नौका? तर दोनच गोष्टी जीवनामध्ये लक्षात ठेवा, नाम संकीर्तन आणि वैष्णवाची जोडी. ही वैष्णवाची जोडी याच्यासाठी, कारण त्यांच्या चरित्रातून त्यांच्या शब्दातून आपल्या जीवाचा, आपल्या अंतःकरण वृत्तीचा बदल झाला पाहिजे. होतो, कारण हे शब्द नाही आहेत महाराज. ज्ञानेश्वरीला जर कोण शब्द म्हणत असेल तर त्याला काय म्हणायचं? त्यांच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवायचं, याच्याशिवाय दुसरा काही वादविवाद करायचा नाही. कारण हे शब्द नाही आहेत महाराज, लक्षात ठेवा. मूर्तिमंत ज्ञानेश्वर महाराजांचं जर तुम्हाला जर पाहावं लागेल तर इथं पाहावं लागेल. ज्ञानेश्वर महाराज बोलत कसे होते, ज्ञानेश्वर महाराज चालत कसे होते, ज्ञानेश्वर महाराज वागत कसे होते, ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रत्येक ज्ञानेश्वरी कुणी करू शकत नाही. कारण प्रत्येक शब्दातून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला ज्ञानेश्वर रूपाने तुम्हाला स्पर्श करतात, शब्दारूपाने तुमच्या मुखातून येतात, कानावर तेच पडतंय. तुम्ही कितीही पहा ज्ञानेश्वर महाराजांचं रूप मला सांगा बरं, ही ओवी म्हणजे कुणाची? दे चालते ज्ञानाचे बिंब, हे कुणाची ओवी आहे? कुणाचं वर्णन आहे? उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आहे ना, तैशी दशेची वाट न पाहता, हे कुणाचं वर्णन आहे? सांग बरं. बाळपणी सर्वज्ञता वरित आहे, ते कुणाचं वर्णन आहे? हा, ते वाट कृपेची करूतो, हे कुणाचं वर्णन आहे? साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ, हे कुणाचे शब्द आहेत? हा, चंदन तरुला कधीही फुलं नाहीत, पण ज्ञानेश्वर महाराजांनी चंदन तरुलाही फुलं निर्माण केली. सोने या जोडले सौरभ्य जायचे, असे शब्द निर्माण केले. आणि म्हणून एवढ्या सगळ्या 9000 ओवीतून काय दिसतं? तर एक ज्ञानेश्वर महाराजांचं भव्य व्यक्तिमत्व दिसतं. त्याला तुम्ही स्पर्श करा न करा, त्याला तुम्ही पहा न पहा, त्याला तुम्ही ऐका न ऐका, ज्ञानेश्वरी वाचल्यावर हे सगळे गुण आपोआपच आल्याशिवाय राहणार नाही. कारण गुळ तोंडात घालताना अंधार असला तरी चालेल, गुळ कडू आहे म्हणून जरी तोंडात घातला तरी चालेल, आणि या गुळाने माझी साखर वाढेल म्हणून जरी घातला तरी सांगेल, त्याचा परिणाम एकच आहे, तो गोड लागल्याशिवायच राहणार नाही. तसंच ज्ञानेश्वरी गाथा, संत वाङ्मय वाचल्याने काय होतील? तर संत भेटण्याचं जे पुण्य आहे, संत भेटल्यानंतर जी वृत्ती आहे ती तुम्हाला बदलती. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन, तुकाराम महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन ज्यांना घडतं, घडणार आहे, घडत आहे, ते भाग्यवान आहेतच. लक्षात ठेवा, आजही ज्ञानोबा तुकोबांचं दर्शन घडणारी माणसं या समाजात आहेतच. आपणाला माहित आहे का नाही कुणास ठाऊक, कोण जाणे कोणा, आणि घडे उपासना. पण ज्यांना घडतं ते भाग्यवान आहेत. पण जे घडत नाही तुमच्या माझ्यासारख्यानी काय करायचं? तर उठायचं. ज्या ठिकाणी तू अडलास, मग संसारिक असो पारमार्थिक असो, त्या ठिकाणी असा गाथा उघडावा, आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळाल्याशिवाय, ज्ञानेश्वरी उघडा, तिथं त्याचं उत्तर मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण काय? हे जे लिहिलं गेलेलं आहे ते तुमचं हरवलेलं पण हुडकून देण्यासाठीच लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा. वानावे
आणि ऐकावे असे दोन विशेष क्रियापद इथं वापरलेले आहेत. जर तुला वानावे म्हणजे वर्णन करावे, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, अंतःकरण वृत्तीनं इतकं लक्षात ठेवा की स्वप्नात देखील वारकऱ्याला असं वाटणार नाही की पशु या काय रेड्यामुखी वेद बोलवला याची शंका येणार नाही, आणि स्वप्नातही समाजाला असं वाटणार नाही की रेड्यामुखी वेद कसं काय बोलवतात हे सगळं खोट आहे. एवढा फरक आहे. आपल्या अंतःकरणामध्ये कधी येणार आहे का संशय? मानव देह घेऊन निजधामा गेले म्हणजे गेलेच, त्यांनी पाहिलंय आणि त्यांनी लिहून ठेवलंय, आणि या अक्षरावर आमचा विश्वास आहे. हे अक्षरं नव्हती देखा आणि ब्रह्म साम्राज्य दीपिका ही साधी अक्षरं नाही आहेत महाराज. जर असतील तर त्यांच्या शब्दामध्ये जे सामर्थ्य आहे ते माझ्याही शब्दात आलं असतं. जेव्हा सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वर महाराजांनी उठवलं त्यावेळेला कुठला शब्द वापरला असेल? स्टँडअप म्हटले असतील काय, राईज म्हटले असतील काय, किंवा नोडरी येळरी असं म्हटले असतील काय? काय वापरला? मराठी शब्द वापरला, दुसरा कुठला पण वापरला. उठ सच्चिदानंद तू उठ. उठ म्हटल्याबरोबर ते मेले माणूस जिथं उठविले. उठ म्हटल्यानंतर सगळं पावित्र्य तेज सगळं ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून बाहेर पडलं, आणि उठ म्हटल्याबरोबर ते शब्द आहे मी तेच वापरतो. अगा 52 वर्णापुरता कवण मंत्र आहे पंडू सुता तेच आहे. अ क क ट ट ध न ज्ञ इथपर्यंत मी उच्चारलं, सगळे मंत्र उच्चारले. पण जेव्हा ज्ञानेश्वर महाराज उठ म्हणतात ना त्यावेळेला मेले माणूस जिथं उठविले, आणि मी उठ म्हणल्यानंतर बायको चहा करायला उठत नाही, एवढाच फरक आहे. बाकी त्या शब्दात आहे, दुसरी पण म्हणून माझ्या शब्दात माझे शब्द मरकेत महाराज, माझे शब्द विचारहीन आहेत, माझे शब्द आचारहीन आहेत. या तेजा शब्दाला परतत्वाचा स्पर्श नाही आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा टच नाही आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा स्पर्श नाही. पण जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा स्पर्श येतो, तुकाराम महाराज जसं म्हणतात, तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. या विठ्ठलाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या अक्षराचं महत्व एवढं वाढतं. जसं ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणतात, नोहे हे बोलाचे शास्त्र. बाबा मी बोलतोय तोंडाने म्हणून काही हे साधं समजू नकोस. नोहे हे बोलाचे शास्त्र संसार जिणतेनी शस्त्र. आणि मंत्राला काय म्हटलेलं आहे? संसार जिणतेनी शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र. पुढं काय आहे? अक्षरी इये. इये म्हणजे या अक्षरामध्ये हे सामर्थ्य मी निर्माण केलंय. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र आणि यवे कुळगोत्र वर्जिले मंत्राचं सामर्थ्य. आणि ते मंत्र असेल की ते सिद्ध करावे लागत नाही, तर ते सिद्ध आहे. कारण काही मंत्र परत आपल्याला पुरस्चरण करून सिद्ध करावे लागतात. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचे वाङ्मयीन रूप हे सिद्ध करण्याची गरज नाही आहे, कारण ते सिद्ध करून तुमच्या हातात दिलाय. म्हणून तैसे हरपले आपण ते पावे. या शब्दातून ज्ञानोबारायाचं दर्शन आपणाला होतं, या शब्दातून आपणाला तुकाराम महाराजांचा स्पर्श होतो, आणि जीवनाला जेव्हा परतत्वाचा स्पर्श होतो, जीवनाला जेव्हा संत वाङ्मयाचा. संतांचा मार्ग म्हणजे केवळ पंढरपूरला येणं, वारी करणं, भजन करणं एवढाच नाहीये, लक्षात ठेवा. तो आहेच, तो एक अविभाज्य भाग आहे भजन करणं. टाळ कुटणं म्हणजे नुसतं लोकांना नावं ठेवण्यासारखं नाही आहे. आम्ही टाळ कुटतो याच्यासाठी, कारण कुणाच्या कुटाळक्या करायच्या आम्हाला नाहीये, म्हणूनच टाळ आवश्यक आहे. टाळा टाळी लोपला ना अंगो अंगी मोराला छंद, भोग भोगिताची आटला भोग, आणि ज्ञान गिळून गावा गोविंद गा, ही अवस्था आहे. आणि म्हणून या बरोबरच साधू संतांनी तुम्हा आम्हाला जर काय दिला असेल तर तो एक समर्थ विचार दिला. लक्षात क्षणोक्षणी हाची करावा विचार असं जेव्हा महाराज सांगतात त्यावेळेला तो विचार काही तुमच्या आपल्याला कसं संसारात जगावं असं नाही आहे, तर या माणसाच्या जगामध्ये आपण आलेलो आहे. दैव योगानी नरोत्तम दुर्लभे लोके, या न्यायाने दुर्लभ असा मनुष्य देह मिळालाय. मग तो कशासाठी आपण खर्च करतोय याचा जर विचार केला तर आपल्याला 3च गोष्टीसाठी करतोय असा त्याचा अर्थ निघतोय. तो म्हणजे आहार, भय आणि मैथुन. याच्याशिवाय कुठल्याही क्रियेला आपण आपला देह खर्च करतो का? आणि जर करत असताना तर तुम्ही या संतांच्या मार्गावर, ज्याला मुमुक्षु म्हणू, साधक म्हणू, या मार्गावर आहोत. पण आपण सर्वसामान्य जीवाचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला हा सर्व जीव जग आज कुठल्या मार्गात आहे? खावे प्यावे ल्यावे असावे सदैव या मार्गावर चाललेले दिसतात.
दुसऱ्या कुठल्याही मार्गाने जणू काही चारवाकाच या समाजावर मोठं असं ज्याला इम्पॅक्ट म्हणतो, परिणाम म्हणतो, तो असा जबरदस्त झालेला आहे की काय नाही, हम दो और हमारे दो एवढी संस्कृती निर्माण झालेली आहे महाराज. आणि त्यामुळं हा जो विचार आहे महत्वाचा, किंवा ज्या ज्ञानोबारायांनी या ओवीमध्ये म्हटलेलं आहे, ते तैसे हरपले, काय हरवलंय याचा विचारच नाहीये. उलट माणसाची जीवनाच्या मध्ये आज परिस्थिती झाली की आपण हरवलोय हेच विसरून गेलेलो. एवढं जरी समजलं का नाही काहीतरी आपण हरवलोय, तरी देखील माणूस शोधायचा प्रयत्न करतोय. कारण गरज ही शोधकतेची जन्मी आहे असं एका ठिकाणी म्हटलेलं. पण आपल्याला आपलं काय हरवलंय याचीच जाणीव नाही ना, त्यामुळे हुडकायचा प्रश्नच नाही. आणि म्हणून समाजाची एकंदर चारित्र्य, समाजाचा एकंदर विचार, समाजाचा एकंदर उच्चार आणि समाजाचा एकंदर आचार याचा जर विचार केला तर हा समाज अगदी राक्षसाच्या काळात जेव्हा भ्रष्ट झाला नव्हता तेवढा अवनतीला गेलेला हे निश्चित दिसेल. आणि त्यामुळं साधू संतांनी आपणाला काय दिलं याचा जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेला ओव्या दिल्या, अभंग दिले, भजनाचा मार्ग सांगितला, एवढाच नाहीये तर त्यांनी एक आचार संहिता निर्माण केली, विचार संहिता निर्माण केली आणि उच्चार संहिता पण निर्माण केली. आणि तुम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही चुकलेला आहात. तुम्ही लगेच संतांना म्हणता आम्ही कुठे चुकलो, आम्ही जन्माला आलो, आम्ही पैसे मिळवले, आम्ही प्रतिष्ठा मिळवली, आम्ही मुलं निर्माण केली, आम्ही घरं निर्माण केली, पण हे तू निर्माण केलं, या तू विशेष काय केलंय? आणि हे तर पशु पक्षीही करतात. हार भय आणि मैथून हे कुणाकडं नाहीये सांगा बरं. त्या परीनं तसं ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी लिहितात, जे सुख शुक्र आणि शुक्रीला आहे ना तेच इंद्र आणि इंद्रायणीला, दुसऱ्या कुणाला नाही. तेच आहे सुख. दुसऱ्या सुखाच्या कल्पना, वैश्विक सुखाच्या कल्पना अशा आहेत, त्या कुठेही बदलत नाही. मी लाडू आज पंढरपुरात खाल्ला आणि अमेरिकेत खाल्ला, तो गोडच लागणार आहे का आणखी काही वेगळा लागणार आहे? आणि मी खाल्ला आणि तुम्ही खाल्ला यामध्येही फरक नाही आहे. म्हणून ही जी सुख संकल्पना आहे ती सुख संकल्पना वैश्विक म्हणजे शारीरिक आणि विषयाची असल्यामुळं त्यामध्ये बदल नाहीये. पण ती कल्पनाच आपल्यासाठी निर्माण केली का? त्याच्यासाठीच हा देह आहे का? त्याच्यासाठीच हा जीवदशा आहे का? याचा तरी विचार करा. क्षणोक्षणी हा काय विचार करायचा तेवढा तरी करा ना. तरावयापार भवसिंधू, त्याच्यासाठी हा विचार. आणि केवळ मानवालाच कानाच्या वर एक बुद्धी नावाचं इंद्रिय दिलेलं आहे, बाकीच्या कुणीही नाही. असाही विचार कुणीही करत नाही. मानव सोडून करूही शकत नाही. पण जे करत नाही त्याला काय म्हणायचं सांगा बरं. मानव देवाला आले आणि हा विचार करत नसेल तर मग तुकाराम महाराजांनी एखादी जर शिवी दिली तर का राग यावं? पूस नाही पायचारी मनुष्य परी कुत्री ती, असं म्हटल्यावर राग का यावं? का राग येतो? का करतो? जसं एखाद्या नकट्या माणसाला नाकाला हात लावल्यावर सुद्धा त्याला वाटतं की माझ्याकडे बघूनच त्यांनी नाकाला हात लावला. तसं नसतं, ती तुझी चूक आहे. राग त्यांना येतो की जे या आहार भयमैथुनाच्या, ज्या विचाराच्या पलीकड ज्याच्यासाठी हा मानव देह दिलाय त्याचा विसर पडला. काय पडला? देवे दिला देह भजना गोमट. कशासाठी दिलाय? पण आपण त्याचा काय फाटा करतो तो मायेच्या बाधिकेमध्ये टाकतो आणि मग म्हणतो आम्हाला दुःख होतं. देवानी तरी आम्हाला दुःख द्यायला नव्हतं. जसं आपण आपली संकल्पना अशी आहे, विचार असा आहे की जणू काही देवच आपणाला सुख दुःख देतो. एकुलता एक पोरगा, करता पोरगा, श्रीमंताच्या घरातला पोरगा, असा कुठला तरी एखादा पोरगा मेल्याबरोबर आपल्यासारखा माणूसही देवानी वाईट केलं. देव वाईट करायला नाही आणि चांगलाही करणार नाही. लक्षात ठेवा. सुखस्य दुःखस्य नकोपी देव दाता परो ददाती ती कुबुद्धी रेषा. आपल्या सुखदुःखाला कुणीतरी देतोय असं नाहीये. तर तुझ्या विचाराचा हा प्रश्न आहे. आणि हा विचार तुला पहिल्यांदा ज्ञानोबा तुकोबांनी तुम्हाला पहिल्यांदा शास्त्राने सांगितलं की बाबा तू कुठून आला आहेस, कुठून जाणार आहे, हा विचार कर ना. कोहम कथमिदम करता रस्य कोवे विद्यते, याचा विचार न करता जेव्हा मान हलायला लागती आणि एकही इंद्रिय आपल्या जागेवर नसतं ना, त्यावेळेला माणूस विचार करतो की आपलं सगळं आयुष्य वाया गेलं. आणि म्हणून त्यावेळेला विचार करूनही काही उपयोग नसतो. झडझडोनी वहिला निघ असं जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी झडझडून शब्द घातला, त्यावेळेला माऊली पुढं तुमच्या माझ्यासारखे जेव्हा अगतिक माणसं येतात त्यावेळेला ते म्हणतात बाबा आता तरी विचार कर.
म्हणून पहिल्यांदा साधू संतांनी काय केलं असेल तर तू चुकलायस एवढी जाणीव जरी दिली तरी देखील माणूस हुडकायचा प्रयत्न करतो की मी कुठं चुकलोय. आणि म्हणून जेव्हा ही ओवी आपल्या पुढे येते त्यावेळेला हा विचार करावा की काय आपण हरवलंय, काय हरवलंय. तर लक्षात ठेवा माझ्या दृष्टीनं या ओवीचा बैठक अशी आहे की आपण आपलं माणूसपणच हरवून गेलेलं. केवळ माणूस जरी माणूस राहिला असताना तरी तो सुखी झाला असता, पण माणसाच्या अंतःकरणातला जो विकाराचा अंश आहे ना तो इतका जबरदस्त आहे, तो माणसापासून पशुकर त्याला घेऊन जातो. म्हणून जेव्हा असतोमा सद्गमय म्हटलं जातं त्यावेळेला असतकडून सतकडे जाणं एवढाच प्रवास नाही आहे, तर तुझ्या वृत्तीचा प्रवास जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तू कुठं चाललेला आहे याचा विचार कर. आणि मग हा विचार तुला केव्हा सुचेल, बैसता संतापाशी. हे लक्षात ठेवा. संताचे संगती मनोमार्ग गती असं का सांगत, कारण संतांच्या ठिकाणी विचार आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका. केवळ माझ्या नावातच आहे आप्पा, बाकी कुठेही नाही, माझं काही नाही. पण संतांजवळ मात्र विचार असतो आणि तो विचार त्यांच्या पुरता मर्यादित ठेवत नाही. सेवितो हा रस वाटितो अनेका. तुकाराम महाराजांचा स्वतःचा भामगिरीवर जर बसले असते तर स्वतःचा उद्धार तर तो विशेष महत्वाचा नाहीये, पण बुडते हे जन न देखवे डोळा या भूमिकेतून या मार्गाला येण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आपलं लौकिक चरित्र देखील त्यांनी असं साधं ठेवलेलं आहे. असं काही अलौकिक नाही आहे, अलौकिक वागायचंही नाही आहे. अलौकिका न व्हावे लोकप्रती ही त्यांची भूमिका आहे. विश्वाला जर पाठीमागं आणायचं असेल तर मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे हा महत्वाचा भाग आहे. लक्षात ठेवा. साधू संतांच्या आजच्या चरित्राला का आवश्यकता आहे तर विश्व मोहरे या मार्गाला लावा. आणि नुसतं मार्गाला लावा नाहीये तर चला आळंदीला जाऊ म्हणतात, जावा आळंदीला म्हणत नाही. चला म्हणजे ते तुमच्या बरोबर येत. म्हणून साधू संतांच्या चरित्रातून किंवा एकंदर त्यांच्या विचारातून आपल्याला काय घ्यायचंय तर आपण हरवून जो बसलेला आहे ते आपलं ठिकाण आपल्याला प्राप्त होतं. आणि ते हरवलं पण कसं आहे तर ज्ञानेश्वर महाराजांनी यासाठी गीते म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये दोन व्यक्ती हरवलेले त्यांना ठिकाण दाखवून दिलं. एक जीवाला दिलं या ओवीतून, पै हरपले आपण पे राहावे पावे असं म्हणून जीवाला आपलं हरवलं पण जातो. आणखी एक व्यक्ती या ज्ञानेश्वरीमध्ये हरवून गेलेली आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी मार्ग दाखवलाय. एक स्त्री माझ्याकडे आली, आमच्याकडे वकील म्हणून आली आणि म्हणली की जसं एखादा माणूस घरातलं चुकलंय असं म्हटल्यानंतर मी म्हणले हरवल्याचा शोध घ्या म्हणून एक जाहीर नोटीस करण्यासाठी आली. म्हणलं बाबा माहिती सांगा, त्याप्रमाणे आम्ही छापतो. हरवल्याचा शोध आहे, तुमचा पत्ता वगैरे दिला तर तो निश्चित तुमच्याकडे येईल. म्हणून मी एक नोटीस तयार केली आणि पेपरमध्ये द्यायची सुरुवात केली. आणि सांगताना त्या बाईकडून माहिती विचारली. ती बाई जरा थोडीशी विचित्र होती. तिनं सांगितलं की माझा नवराच चुकलाय. खरं म्हणजे बायको चुकती म्हणजे हरवती, पण ही अशी. मी म्हणलं बाई तुझा नवरा जर चुकला असेल तर नवऱ्याला सांभाळता कसं काय आलं नाही. आताच्या दृष्टीनं उलट झालं हे सगळं. नवरा कसा चुकला? म्हणले काय करू, नवरा चुकलाय. बरं म्हणले नाव गाव सांगा. तिनं पत्ता बित्ता दिला. म्हणले मग मी सांगितलं तिला की तुला काही बाई नोटीस द्यायची काही गरज नाहीये, तुझ्या नवऱ्याचा पत्ता मला माहित आहे. म्हणले पत्ता माहित आहे तर सांगा आम्ही जाते. असं म्हटल्यानंतर मी म्हणलं मला काही पत्ता माहित नाही, पण माझ्या ज्ञानोबानी मात्र तो पत्ता निश्चित केलेला आहे. परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा. तै काय दैसे हरपले म्हणजे जीव हरपला तर तो संतांच्या जवळ सापडतोय त्याचा जीव पण. आणि जर देव हरपला तर तो कुठं सापडेल? परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करती माझा. म्हणजे देवही हरवतो आणि जीवही हरवतो. लक्षात ठेवा, ते हरवणं वेगळंय. नाही तर तुम्ही म्हणाल आम्ही देव झालो असं नाही आहे. तो त्याचा
कौतुकाचा भाग आहे की मी तिथं सापडेन. रुक्मिणी मातेला सांगावं लागलं, देव जर तुला भेटायचं असेल, एक वेळ भानुबिंबीही नसे परी योगियाचे निमानसे उमरडोन जाय परितयापासी पांडव. एक वेळ भानुबिंबामध्येही तो सापडणार नाही, तो योग्याच्या मानसामध्येही सापडत नाही. योगियाचे निमानसे उमरडोनी जाय. ध्याता ना तुडशी, योगियाचे ध्यानी ध्याता ना तुडशी, तो तू आम्हापाशी मागे पुढे. त्याला सापडत नाही, पण तो तुमच्या माझ्या पुढे काय आहे? कारण परितयापाशी पांडवा मी हरपला घेवसावा, जेथ नाम घोष परवा करते माता. जिथं नामघोष चालू आहे, म्हणजे आता इथं जेव्हा भजन इथं चालू आहे, जेव्हा प्रवचन कीर्तन चालू आहे, तिथं तो येतो. फक्त आपणाला दिसत नाही, याला कारण आपली दृष्टी नाहीये, लक्षात ठेवा. किंवा तो भेटावाशी इच्छा पण नाहीये, कारण देव भेटल्यावर सरळ होत नाही, लक्षात ठेवा. देवाला घरा त्याच्या संसारा पडे चिरा. म्हणून विनोद सोडला तरी आपणाला पाहायचं काय आहे, तर आपणाला जे पाहायचंय ते दाखवतात कोण, तर ते संत दाखवतात. म्हणून निर्धारिता संतांना निर्धार केलं, त्यांना पाहिलं, त्यांना ऐकलं, त्यांना वाढलं, त्यांचं गुणसंकीर्तन केलं, तर काय होईल, तर आपलं जे हरवलेलं पण आहे ते आपणाला सापडेल. काय हरवलंय? आपला जो आत्मा आहे, आपला जो विचार आहे, तो विचार अजो नित्य शाश्वतोयम पुराणम या न्यायाने आपण कधीही त्या सनातन अशा आत्म्याचा विचार, परमात्म्याचा विचार करत नाही. आपण विचार करतोय आजच्या काळामध्ये गरज काय आहे, तीच काळाची गरज आहे. लक्षात ठेवा, दोन वृत्तीतला फरक तुमच्या लक्षात नव्हता. मला राजकारणही सांगायचं नाही, तो विषय पण नाही आहे. प्रभू रामचंद्राच्या जीवनामधला प्रसंग तुम्हा सगळ्यांना माहित आहे की एक व्यक्ती आईसाहेबाबद्दल काहीतरी बोलल्या, आईचा त्याग करून, हे तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. पण महाअभियोग पास होऊन सुद्धा खुर्ची नाही सोडली जात, ही वृत्ती आहे. हा वृत्तीतला फरक आहे, लक्षात ठेवा. एक माणूस म्हणजे त्यांनी काही म्हणजे जर इलेक्शन घेतलं असतं आमच्या प्रभू रामचंद्रांनी, तर निवड सगळी एक माणूस फक्त बोलला, बाकी कुणीही बोलला नाही. पण तरी देखील ही वृत्तीची फरक आहे. हा वृत्ती केव्हा निर्माण होते? अशी वृत्ती तेव्हाच येते की जेव्हा विचार बळकट असतो. आणि तो विचार म्हणून विचारून अहंकार सांडूजे. बरोबर आहे ना? विचारून, नुसता विचार नाही हो, त्याच्या ठिकाणी असणारी जी निष्ठा आहे, ती निष्ठा या वारकरी संप्रदायामध्ये, हिंदू धर्मामध्ये की दृढमूल आहे की त्याला कुठलाही पर्याय नाही. आणि म्हणून तो विचार साधू संतांनी सांगितला आणि त्यांनी तुम्हाला तुमचं जे हरवलेलं माणूसपण आहे, हरवलेला जो ठिकाण आहे, ते ठिकाण दाखवून दिलं. अर्थात हे हरवणं कसं आहे, तर हे आपणच निर्माण केलेलं आहे, ते कुणीही दुसऱ्यांनी केलेले नाहीये, लक्षात ठेव. आत्मैव आत्मनो बंधू या न्यायाने तूच तुझा निर्माण केलेलं आहे, दुसरं काही नाही. ज्ञानेश्वर महाराज यासाठी एक सुंदर दृष्टांत देतात. तो दृष्टांत असा एखादा विसरभोळ्या पतीचा आहे. एक विसरभोळा पती होता महाराज, बाहेर पडला कामानिमित्त. बाहेर पडल्यानंतर जिकडं घर होतं, ज्या गल्लीत घर होतं, त्या घरापासून असा सारखा हेलपाटे घालायला लागला. हेलपाटे घालत असताना त्याच्या घरातली बायको शहाणी होती. आणि खरंच सगळ्याच बायका शहाण्या असतात, तरच 12 वाजता आपल्याला खायला मिळेल. आणि ती बाई बाहेर आली आणि म्हणली, अहो काय हुडकता? म्हणले, बाई मी माझं घर हुडकतोय, मला काही सापडे ना, मी विसरून गेलेलो आहे. म्हणले, मी तुम्हाला घर दाखवते, चला. पण बाई तुम्ही माझं घर कशा करून बरोबर दाखवाल? अहो तुम्ही मला ओळखलं नाही का? तुझा चेहरा पाहिल्यासारखा वाटतोय, असं 40 वर्ष संसार केलेला माणूस तिला म्हणत होता. असा तो माणूस होता. ज्ञानोबारायांना तो माणूस भेटला होता बरं का, म्हणजे माझं सांगत नाही, माऊलीला तो माणूस भेटला होता. आणि तो माणूस घरात गेल्यानंतर एके दिवशी प्रसंग असा झाला की ती बाई चहा करत होती आणि चहा करताना नेहमी साखर संपलेली असते बघा. त्यातले त्यात माझ्यासारखा माणूस जेव्हा जाईल ना घरात, त्यावेळेला साखर संपलेली असते. आणि मग तिनं सांगितली, हो समोर तुमच्या घराच्या समोर दुकान आहे, त्या दुकानातून तुम्ही साखर आणा. तो म्हणला, मी काय करू? मी जर बाहेर गेलो आणि मी चुकलो तर काय करायचं? मला नेहमीच सवय आहे, तुला माहित आहे, मी काही बाहेर जात नाही. म्हणले, असं करू, तुमच्या पायाला एक दोरा बांध, समोर तर दुकान आहे, म्हणजे पलीकडे गेल्याबरोबर तुम्हाला तो दुकानातला साखर घ्यायची आणि त्या दोऱ्याच्या आधाराने घरी यायचं.
म्हणजे ही युक्ती चांगली, ती दोरा बांधते, ती जाते पलीकड, साखर घेतो. इतक्यात काय जातं, एक बैल उधळतो आणि रस्त्यावर अशी गडबड सुरू झाली आणि त्या गडबडीत तो दोरा तुटला जातो. तुटल्याबरोबर हा ओरडायला सांगतो, कोणी एक भ्रमलेपणे वेड्यासारखं. आता काही चुकलंय का? म्हण मीच चोरलो म्हणायला लागला, मी हरवलो म्हणायला लागला. जीव तसा हरवलेला आहे महाराज. तो कुठेही गेलेला नाहीये, तो अजो आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, अन्य अन्य मानेश. पण तो स्वतःलाच म्हणतोय ना, चोरलोय मी, हरवलोय. आणि हरवलो असल्यामुळं आता मी काय करायचं, असा जो त्याचा आक्रोश आहे, ज्ञानोबरायांनी तो आक्रोश बरोबर ओळखला आणि म्हणले, वेड्या तू जरी चुकला असला ना तर तुला एक मार्ग सांगतो, आणि तो मार्ग म्हणजे तैसे हरपले आपण ते पावे. जो आपण हरपलेला आहे ते जर पावा असेल तर तै संताशी पाहता किवसावे. संतांना पाहिल्याबरोबर ते तुमचं हरवले पण जे आहे ना ते दूर जातं, भ्रम दूर जातो आणि तुला झाला स्वयमेव आठव नाठव. गेला भावा भाव झाला स्वयमेव. स्वयमेव दुसरीकडून आणून कुठंतरी यात मिसळला असातला नाहीये, किंवा आकाशातला बाप खाली येतोय आणि तुमचा उद्धार करतो असं नाही आहे. तुमच्या जवळच आहे, तू जे आहे तुझं पाशी तुझ्या जवळच आहे. फक्त आपण जे भ्रमलेपणाने म्हणतो की मी चोरलोय, भ्रमलेपणाने म्हणतोय मी हरवलोय, आणि भ्रमलेपणाने म्हणतोय की मला आता कोण चोरणार, किती जरी प्रयत्न केला तो हुडकायचा तरी देखील त्याला ते सापडत नाही. आणि जर सापडायचं असेल तर साधू संतांनी मार्ग सांगितलाय, नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी. 2 मार्ग आहेत, बाकी कुठलेही मार्ग नाहीत की ज्या मार्गावरून आपल्याला आपलं पण जे आहे, जिथून आलो तिथं जायचं. तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठाबद्दल भयंकर लोक असं ओरडतात, हे कसं शक्य आहे, मानव देह घेऊन कसे गेले, हे सगळं वारकऱ्याचं काय म्हणतात त्याला अंधश्रद्धा आहे वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे. पण मी तो त्या साध्या माणसाला विचारतो, तुमचं गाव काय? त्याने मला कोल्हापूर सांगितलं. पंढरपूरला आला होता, तुझं गाव काय? म्हणले कोल्हापूर. बरं आता तू कुठे जाणार? म्हणलं कोल्हापूरला जाणार. ह्याच्यात काही विशेष आहे का? काही नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, म्हणजे तुकाराम महाराजांचं गाव कुठलं? वैकुंठवासी. आणि वैकुंठातून आले आणि मानव देव घेऊन निजधामाला गेले, त्यांच्या निजधामाला गेले. एवढ्यात काय गदारोळ करायचे काय कारण आहे? जिथून आले तिथं जात. तसा माणूस जो आहे तो कुठून आला आणि कुठं जाणार आहे, तर त्याचं एकच ठिकाण आहे, तो जात नाही कोठे येत फिरोनिया. तो जाताही नाही आहे आणि येताही नाही. आपण मात्र ही संकल्पना किंवा अशी एक भ्रम करतो की मी मेलो, मी जिवंत झालो. जसा अर्जुन म्हणतोय ना की माझ्यामुळे अक्षौणी सैन्य मारणार आहे, तसाच तो जेव्हा आपला भ्रम बाजूला झाला त्याच वेळेला एक आत्मपरिहार देतो महाराज की मी 3 गोष्टी माझ्या कल्पनेनेच निर्माण केलो, की स्वतःच्या नावाला देहाला अर्जुन, परदेह जे समोर आहेत ते स्वजन, आणि या सगळ्यांना मी मारणारा जे कर्म आहे ते युद्ध. अशा 3 गोष्टी मी वेगळ्या वेगळ्याच विचार करत होतो आणि म्हणत होतो की मी हे युद्ध करणार नाही. परंतु भगवान आपण काय केलं, किरडू तरी कापडाचे लहरी येत होते साचे, तैसे वाया मरते जीवाचे श्रेय तू घेतले. देवा तू काही विशेष केलं नाही असं म्हणायचंय बरं का त्या ओवीतून. किरडू तरी साप कापडाचे, ते असं फडकत होतं, मला वाटलं साप आहे, आणि साप वाटल्यानंतर तू मला फक्त ते साप नाही कापड हे दाखवलं. तू काय मिळवलंस, तू काय दिलंस? अरे तिथं साप नव्हताच ना, माझं अज्ञान नाहीच केलं म्हणतो. अरे अज्ञान तरी होतच का? जर अज्ञान असतं तर नाश करायचा, जर साप असता तर तो ज्ञान घालवला असताना, पण साप नव्हताच. पण मी भ्रमलेपणे, मी अहंकृतीनं असं म्हणत होतो की बाबा या युद्धाला मी कारणीभूत आहे, आणि म्हणून आपण प्रत्येक गोष्टीला काय लागतो, तर मी लावतो महाराज. मी आहे म्हणूनच हे सगळं चाललंय अशी आपली संकल्पना असते, विचार असतो किंवा माझ्यामुळे चालतंय. आपण जेव्हा आम्ही जेव्हा म्हणतो की पाय रस्त्याने या, पंढरपूरला या, अमक करा तमक करा, त्यावेळेला तो माणूस लगेच म्हणतो काय करावं दादा, आलो असतो, पण मी जर घराबाहेर पडलो ना तर आमचं घर कसं चालायचं. खरं म्हणजे साधी गोष्ट, ते घर चालतच नसतं, ते तिथंच असतं जिथं जात नाही. मी त्याला साधी गोष्ट सांगत असतो, तुझ्यामुळे जर घर चालत असतंय असं जर संकल्पना आहे, विचार आहे ना तुझा, तर एक गोष्ट कर, तू मरून बघ, तुझं घर चालल नाही पळेल महाराज. कारण तुझ्या आधी ते घर चालत असतं आणि तुझ्या नंतरही.
हे पहिला प्रश्न आमच्या कृष्णाने अर्जुनाला विचारला. मी नेहमी म्हणत असतो कृष्ण हा पहिला वकील आहे, ही उलट तपासणी त्यांनीच करावी महाराज. तो काय म्हणला की मी अगदी त्रैलोक्यचं राज्य दिलं किंवा भिक्षा मागता भली पण मी युद्ध करणार नाही असं म्हटलं. कृष्णाने एकच प्रश्न त्याला विचारला की तू स्वतः हे का करत नाही, तर माझ्यामुळे हे मरतात असं तुझी विचार आहे ना. तर एक लक्षात ठेव, एकच प्रश्न तुला विचारतो अर्जुना, जन्म मृत्यू काय तू सृजन केलेस काय? तुझ्या आधी जी माणसं मेलेली आहे ती तू मारलीस आणि तुझ्या नंतर जे मारणार आहेस ते कोण मारणार आहेस? तू मारणार आहेस का? एवढा जरी विचार अर्जुनाला सुचला असताना तर गीता निर्माणच झाली नसती महाराज. पण त्याला सुचलं नाही हेच बरं, कारण गीता आपल्या पुढे आलेली आहे. त्याला जर कळलं असतं की मी हे मारणारे नाहीत, न हन्यते हन्यमाने शरीर, हे जर कळलं असतं किंवा माझ्यामुळं हे होणार आहे नाहीये, होणार रे जाणार रे नको गुंतू बहुपाशी अशी जी मनाला म्हणते, हे जर त्याला कळलं असतं तर हे निर्माणच झालं नसतं. म्हणजे अर्जुनाला झालं तेच बरं आहे. पण लक्षात ठेवा, आपण अर्जुन होऊनच थांबू नका. आपण काय करतो की आपण अर्जुनच होतो. अर्थात अर्जुन झालं तरी चालतंय, पण कधीतरी धृतराष्ट्रापासून अर्जुनाकडे जायचंय याचा तरी विचार करा. कारण एवढं ऐकून देखील धृतराष्ट्राचा काय ऐकलं का त्यांनी महाराज? आणि जर ऐकलं असलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हशीच्या पाठीवर जसा पाऊस पडतो तसा पाऊस पडला अशी ओवी लिहिलीच नसती महाराज. म्हणजे आपण ऐकतोय काय, आपली भूमिका काय आहे हे महत्वाचं आहे. आपण धृतराष्ट्रापासून अर्जुनापर्यंत जरी गेलो ना तरी खूप आहे महाराज. कारण एकदा का अर्जुनापर्यंत आपण गेलो, अहो अर्जुनाची पाती जे परसणया योग्य होती, आणि मग त्याच्या पातीत बसलं तर मग जो अर्जुन झालो त्याला देव लांब नाही महाराज. आपण आपले सगळे बागडोर जीवनाचे संसाराचे त्याच्या ताब्यात द्या, तो तुमचा रथ सरळ घेतो, कधी नरकाकड नाही. लक्षात ठेवा. दोघा चौघांनाच कळलं ते, तेवढ्या पुरतच राहू द्या. आणि म्हणून आपण कुणाच्या ताब्यात दिली ही जीवन नौका, तर दोनच गोष्टी जीवनामध्ये लक्षात ठेवा, नाम संकीर्तन आणि वैष्णवाची जोडी. ही वैष्णवाची जोडी याच्यासाठी कारण त्यांच्या चरित्रातून त्यांच्या शब्दातून आपल्या जीवाचा आपल्या अंतःकरण वृत्तीचा बदल झाला पाहिजे. होतो कारण हे शब्द नाही आहेत महाराज. ज्ञानेश्वरीला जर कोण शब्द म्हणत असेल तर त्याला काय म्हणायचं, त्यांच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवायचं, याच्याशिवाय दुसरा काही वादविवाद करायचा नाही. कारण हे शब्द नाही आहेत महाराज. लक्षात ठेवा. मूर्तिमंत ज्ञानेश्वर महाराजांचं जर तुम्हाला जर पाहावं लागेल तर इथं पाहावं लागेल. ज्ञानेश्वर महाराज बोलत कसे होते, ज्ञानेश्वर महाराज चालत कसे होते, ज्ञानेश्वर महाराज वागत कसे होते, ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रत्येक ज्ञानेश्वरी कुणी करू शकत नाही. कारण प्रत्येक शब्दातून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला ज्ञानेश्वर रूपाने तुम्हाला स्पर्श करतात, शब्दारूपाने तुमच्या मुखातून येतात, कानावर तेच पडतंय. तुम्ही कितीही पहा ज्ञानेश्वर महाराजांचं रूप मला सांगा बरं, ही ओवी म्हणजे कुणाची? दे चालते ज्ञानाचे बिंब, हे कुणाची ओवी आहे, कुणाचं वर्णन आहे? उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आहे ना, तैशी दशेची वाट न पाहता, हे कुणाचं वर्णन आहे? सांग बरं. बाळपणी सर्वज्ञता वरित आहे, ते कुणाचं वर्णन? हा, ते वाट कृपेची करूतो, हे कुणाचं वर्णन आहे? साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ, हे कुणाचे शब्द आहेत? हा, चंदन तरुला कधीही फुलं नाहीत, पण ज्ञानेश्वर महाराजांनी चंदन तरुलाही फुलं निर्माण केली. सोने या जोडले सौरभ्य जायचे, असे शब्द निर्माण केले. आणि म्हणून एवढ्या सगळ्या 9000 ओवीतून काय दिसतं, तर एक ज्ञानेश्वर महाराजांचं भव्य व्यक्तिमत्व दिसतं. त्याला तुम्ही स्पर्श करा न करा, त्याला तुम्ही पहा न पहा, त्याला तुम्ही ऐका न ऐका, ज्ञानेश्वरी वाचल्यावर हे सगळे गुण आपोआपच आल्याशिवाय राहणार नाही. कारण गुळ तोंडात घालताना अंधार असला तरी चालेल, गुळ कडू आहे म्हणून जरी तोंडात घातला तरी चालेल, आणि या गुळाने माझी साखर वाढेल म्हणून जरी घातला तरी सांगेल, त्याचा परिणाम एकच आहे, तो गोड लागल्याशिवायच राहणार नाही. तसंच ज्ञानेश्वरी गाथा ही संत वाङ्मय वाचल्याने काय होतील, तर संत भेटण्याचं जे पुण्य आहे, संत भेटल्यानंतर जी वृत्ती आहे ती तुम्हाला बदलती. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन, तुकाराम महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन ज्यांना घडतं, घडणार आहे, घडत आहे, ते भाग्यवान आहेतच. लक्षात ठेवा. आजही ज्ञानोबा तुकोबांचं दर्शन घडणारी माणसं या समाजात आहेतच. आपणाला माहित आहे का नाही कुणास ठाऊक, कोण जाणे कोणा, आणि घडे
उपासना. पण ज्यांना घडतं ते भाग्यवान आहेत. पण जे घडत नाही तुमच्या माझ्यासारख्यांनी काय करायचं तर उठायचं. ज्या ठिकाणी तू अडलास, मग संसारिक असो पारमार्थिक असो, त्या ठिकाणी असा गाथा उघडावा आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळाल्याशिवाय, ज्ञानेश्वरी उघडा, तिथं त्याचं उत्तर मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण काय, हे जे लिहिलं गेलेलं आहे ते तुमचं हरवलेलं पण हुडकून देण्यासाठीच लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा. वानावे आणि ऐकावे असे दोन विशेष क्रियापद इथं वापरलेले आहेत. जर तुला वानावे म्हणजे वर्णन करावे, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, अंतःकरण वृत्तीनं इतकं लक्षात ठेवा की स्वप्नात देखील वारकऱ्याला असं वाटणार नाही की पशु या काय रेड्यामुखी वेद बोलवला याची शंका येणार नाही. आणि स्वप्नातही समाजाला असं वाटणार नाही की रेड्यामुखी वेद कसं काय बोलवतात, हे सगळं खोट आहे. एवढा फरक आहे. आपल्या अंतःकरणामध्ये कधी येणार आहे का संशय? मानव देह घेऊन निजेधामा गेले म्हणजे गेलेच. त्यांनी पाहिलंय आणि त्यांनी लिहून ठेवलंय आणि या अक्षरावर आमचा विश्वास आहे. हे अक्षरं नव्हती देखा आणि ब्रह्म साम्राज्य दीपिका ही साधी अक्षरं नाही आहेत महाराज. जर असतील तर त्यांच्या शब्दामध्ये जे सामर्थ्य आहे ते माझ्याही शब्दात आलं असतं. जेव्हा सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वर महाराजांनी उठवलं त्यावेळेला कुठला शब्द वापरला असेल? स्टँडअप म्हटले असतील काय, राईज म्हटले असतील काय, किंवा नोडरी येळरी असं म्हटले असतील काय? काय वापरला? मराठी शब्द वापरला, दुसरा कुठला पण वापरला. उठ सच्चिदानंद, तू उठ. उठ म्हटल्याबरोबर ते मेले माणूस जिथं उठविले. उठ म्हटल्यानंतर सगळं पावित्र्य तेज सगळं ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून बाहेर पडलं. आणि उठ म्हटल्याबरोबर ते शब्द आहे, मी तेच वापरतो. अगा 52 वर्णापुरता कवण मंत्र आहे पंडू सुता, तेच आहे. अ क क ट ट ध न ज्ञ इथपर्यंत मी उच्चारलं, सगळे मंत्र उच्चारले. पण जेव्हा ज्ञानेश्वर महाराज उठ म्हणतात ना त्यावेळेला मेले माणूस जिथं उठविले. आणि मी उठ म्हणल्यानंतर बायको चहा करायला उठत नाही, एवढाच फरक आहे. बाकी त्या शब्दात आहे, दुसरी पण म्हणून माझ्या शब्दात, माझे शब्द मरकेत महाराज, माझे शब्द विचारहीन आहेत, माझे शब्द आचारहीन आहेत. या तेजा शब्दाला परतत्वाचा स्पर्श नाही आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा टच नाही आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा स्पर्श नाही. पण जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा स्पर्श येतो, तुकाराम महाराज जसं म्हणतात, तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. या विठ्ठलाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या अक्षराचं महत्व एवढं वाढतं. जसं ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणतात, नोहे हे बोलाचे शास्त्र. बाबा मी बोलतोय तोंडाने म्हणून काही हे साधं समजू नकोस. नोहे हे बोलाचे शास्त्र संसार जिणतेनी शस्त्र. आणि मंत्राला काय म्हटलेलं आहे? संसार जिणतेनी शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र. पुढं काय आहे? अक्षरी इये म्हणजे या अक्षरामध्ये हे सामर्थ्य मी निर्माण केलंय. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र आणि यवे कुळगोत्र वर्जिले मंत्राचं सामर्थ्य. आणि ते मंत्र असेल की ते सिद्ध करावे लागत नाही, तर ते सिद्ध आहे. कारण काही मंत्र परत आपल्याला पुरस्चरण करून सिद्ध करावे लागतात. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचे वाङ्मयीन रूप हे सिद्ध करण्याची गरज नाही आहे, कारण ते सिद्ध करून तुमच्या हातात दिलाय. म्हणून तैसे हरपले आपण ते पावे. या शब्दातून ज्ञानोबारायाचं दर्शन आपणाला होतं. या शब्दातून आपणाला तुकाराम महाराजांचा स्पर्श होतो. आणि जीवनाला जेव्हा परतत्वाचा स्पर्श होतो, जीवनाला जेव्हा संत वाङ्मयाचा